3 कोटींच्या डिफेंडर कारवरून बुलढाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध रंगलंय। भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी नवी कोरी डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन आहे असा आरोप शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर केला होता। आता या डिफेंडरचे मालक समोर आलेत। ठेकेदार निलेश ढवळे यांनी ही कार आपली असल्याचं सांगत त्याच्याशी संजय गायकवाड यांचा संबंधच नाहीये असं म्हटलंय। आपल्याला वेगवेगळ्या गाड्या जमवण्याचा छंद असल्याचा दावा ढवळेंनी केलाय। संजीव भाऊ कधी आमच्याकडून कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे, त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही। मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या आग्रहास्तव ती विकत घेतली। मला गाडीचा एक छंद आहे, वेगवेगळ्या गाड्या हे करायचा। जसे माझ्याकडे आता MG हेक्टर आहे, त्यानंतर आता डिफेंडर घेतली। डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला उत्साहपोटी भाऊला सांगितलं, भाऊ म्हणे 4-5 दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे, म्हणून मी भाऊला ती दिली। सगळ्यात आपण मनसेच्या मेळाव्याकडे जातो आहोत। गोरेगाव नेस्को, मुंबईच्या गोरेगाव नेस्को इथं हा मेळावा होतो आहे। सगळे पदाधिकारी क्षमा करा, मतदार यादी प्रमुख हे सगळे जमलेले आहेत। गर्दी प्रचंड वाढलेली आहे आणि काही वेळामध्ये हा मेळावा सुरू होईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते सगळी शेवटची व्यवस्था बघता आहेत। विषय असा आहे की मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। विधानसभेमध्ये जे चित्र बघायला मिळालं, शेवटच्या टप्प्यामध्ये जो काही मतदाराचा टक्का वाढला तसं पुन्हा व्हायला नको म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच मविया असतील, विरोधी पक्ष सगळेच हे अलर्ट मोडवर आलेले आहेत आणि मतदार याद्यांसंदर्भात वारंवार ते निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत। याच आठवड्यामध्ये एका दिवसात दोनदा आणि एका दिवशी एकदा अशा 3दा भेटी झाल्या। चोक्कलिंगम यांना मवियाचे सगळे पदाधिकारी, नेते, मनसेचे नेते, राज ठाकरे हे सगळे भेटलेले होते आणि त्यांना निवेदन देण्यात आलं होतं की मतदार याद्यांमधला घोळ कमी करा आणि निवडणुका पारदर्शक कशा होतील याकडे लक्ष द्या। पण त्यात फारसं काही समोर आलेलं नाही। खरं तर निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी कालच या संदर्भातला निर्णय घेतलाय की जो काही आरोप या पक्षांकडून केला जातोय त्या घोळाची, मतदार याद्यांमधल्या घोळाची चौकशी व्हावी, पण फक्त या आदेशापुरताच तो विषय मर्यादित राहू नये, तर खरोखर त्याची चौकशी होऊन त्यातनं सगळे घोळ बाहेर पडावेत आणि पारदर्शकता यावी अशी मागणी या पक्षांची आहे। हे सगळे मतदार यादी प्रमुख आहेत। नेस्कोकडे जातानाची ही दृश्य, नेस्कोमधनं आतमध्ये एंट्री केल्यानंतर जिथे हा मेळावा होणार आहे तिथे हे सगळे मतदार यादी प्रमुख निघालेले आहेत। हे महाराष्ट्रभरातले मतदार यादी प्रमुख आहेत। त्यांना काल परवाच मेसेज गेलेले होते आणि आज लगेच मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। हे मतदार यादी प्रमुख काय करतात तर प्रत्येक मतदान केंद्राबाहेर त्यांचे बूथ असतात आणि त्यात ते मतदारांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात। आता आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना न्यूज 18 लोकमतवर ही महत्त्वाची माहिती जी समोर येते ती सांगूया की गोरेगावमध्ये नेस्को इथं आज मनसेनं एक मेळावा आयोजित केलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय, व्यासपीठावरची दृश्य आहेत। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, सरतेसाई सगळे व्यासपीठावर दिसतायत। काही वेळामध्ये मेळाव्याला सुरुवात होईल, गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेस्को इथं पोहोचलेले आहेत। मतदार यादी प्रमुख यांचा हा मेळावा आहे। राज ठाकरे आज मतदार यादी प्रमुखांना म्हणजे बूथ अटेंडंट जे असतात त्यांना का बोलावलं गेलेलं आहे ते काही वेळामध्ये राज ठाकरेंच्या संवादातून समोर येईल। पण या सगळ्याला पार्श्वभूमी अशी की मवियानं जेव्हा आरोप केला की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, मतदार याद्यांमध्ये पुन्हा 30 नावं आहेत, चुकीची नावं आहेत, तर तो घोळ दूर करावा, अन्यथा निवडणूक तोपर्यंत घेऊ नये, तर त्याला मनसेनं सुद्धा समर्थन दिलं। मनसे सुद्धा त्या शिष्टमंडळासोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला गेलेली होती। या पार्श्वभूमीवरचा मतदार यादी प्रमुखांचा आजचा जो मेळावा आहे, बूथ एजंट्सचा जो हा मेळावा आहे तो फार महत्त्वाचा आहे। बघा ही गर्दी आपल्याला बघायला मिळते, सगळे बूथ एजंट्स जमा झालेले आहेत। हे सगळे मनसेचे पदाधिकारी आहेत। बूथ एजंट्सचं साधारणपणे काम काय असतं तर ज्या दिवशी मतदान पार पडतं त्या दिवशी वेगवेगळ्या बूथच्या बाहेर प्रत्येक पक्ष आपापले बूथ एजंट्स नेमत असतो। हे का नेमले जातात तर
सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घरी जर त्यांच्या नावाची आणि मतदार त्यांचा मतदारसंघ कोणता आणि मतदान केंद्र कोणतं हे जर माहीत नसेल तर ही सगळी बूथ एजंट्स माणसं असतात ती सगळी त्यांना मदत करतात, त्यांचं नाव शोधून देतात, कसं जायचं, किती वाजताच्या दरम्यान तो करता येईल मतदान, हे सगळं त्यांना मार्गदर्शन ही बूथ एजंट्स करत असतात। आता ह्यांच्या सगळ्यात आधी लक्षात येतं की मतदार याद्यांमध्ये किती घोळ आहे, कशी पुन्हा पुन्हा 30 नावं आलेली आहेत, वेगळ्या वेगळ्या पत्त्यांनी सेम नावं आलेली आहेत, हे सगळं या सगळ्यांच्या नजरेखालून गेलेलं असतं आणि म्हणून राज ठाकरेंनी या सगळ्या बूथ एजंट्सना बोलवलेलं आहे असं म्हणता येईल। आता राज ठाकरे या बूथ एजंट्सना काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। काही वेळामध्ये हा मेळावा सुरू होईल। मनसेचं हे मिशन मतदार यादी बघायला मिळतंय। हा मेळावा गोरेगाव नेस्को इथं पार पडतो आहे। एक छोटासा ब्रेक घेऊ, काही क्षणामध्ये पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। तर नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशिकमध्ये शिवसेना उभाटानं भाजपला जोरदार धक्का दिलाय। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड उद्या शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले हे इनकमिंग शिवसेना ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरणार हे नक्की। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या दुकानात तोबा गर्दी बघायला मिळाली। पारंपरिक पद्धतीनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं, त्यामुळे बाजारपेठेमध्ये दिवसभर उत्साहाचं वातावरण होतं। खरं तर सोन्याचे आणि चांदीचे भाव हे 1 लाखाच्या पार गेलेले आहेत, त्यामुळे यावेळेला जरा सराफात व्यावसायिकांना सुद्धा धास्ती होती की मुहूर्तावर खरंच सोनं किंवा चांदी घेतली जाईल का। पण धनत्रयोदशीच्या दिवशी 5,000 रुपयांनी सोन्याचे भाव कमी आले तर लगेचच बाजारपेठेमध्ये गर्दी बघायला मिळाली। जळगावमधली ही दृश्य आहे। ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये दिवसभर ही अशीच रेलचेल होते। आता आपण बघितलं सोन्यामध्ये आज सोन्याचा भाव टॅक्सेस पकडून 1,32,000 रुपये आणि चांदीचा भाव 1,75,000 रुपये। तर सोन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट ज्याही लोकांनी केलेली आहे, 1 वर्षात म्हणा 5 वर्षात म्हणा, तर त्यांचा फायदाच झालेला आहे। म्हणून आता सध्या ग्राहकांचा सोन्याकडे बघवायचा दृष्टिकोन जे आहे हे इन्व्हेस्टमेंट पर्पज खूप झालेलं आहे। मागच्या वर्षी जो सोन्याचा भाव होता तो साधारण 80,000 पर्यंत होता, तोच भाव यावर्षी अगदी जास्त प्रमाणात वाढून 1,31 पर्यंत गेलेला आहे GST धरून। सो नक्कीच तो सर्वसामान्यांना परवडणारा नाहीये आणि खास करून महिला धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला सोनं खरेदी करत असतात। आम्हीही दरवर्षी सोनं खरेदी करतो, पण यावर्षी भाव मागच्या वर्षीपेक्षा खूपच जास्त वाढलेले आहेत आणि सर्वसामान्यांना न परवडणारच आहे ते। दिवाळी निमित्त लोक घरोघरी मिठाई वाटण्याची तयारी करत असताना जयपूरमधील एका दुकानानं एक अनोखी मिठाई आणली आहे, ज्याच्यावर सोन्याचा मुलामा लावण्यात आलाय। जयपूरच्या प्रसिद्ध त्योहार या मिठाईच्या दुकानानं गोल्ड सिरीज ही एक अनोखी ऑफर सादर केली। या दुकानातील सगळ्यात महागडी मिठाई स्वर्ण प्रसादम अशी आहे, ज्याची किंमत आहे प्रति किलो 1,10,000 रुपये। तुम्ही बरोबर ऐकताय, या प्रसादाची किंमत आहे, ज्याचं नावच स्वर्ण प्रसादम आहे, त्याची किंमत आहे प्रति किलो 1,10,000 रुपये। कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं सलग 13व्या वर्षी पन्हाळगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला। पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि सज्जाकोठी परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला। यावेळी शिवकालीन मर्दानी खेळ आणि तलवारबाजीचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। तलवारींचा झंकार, ढोल ताशाचा गजर, चहूबाजूंनी लखलखते दिवे, यामुळे पन्हाळगडावरील वातावरण मंत्रमुग्ध करणारं होतं।